नमस्कार. मी रचना लचके बागवे. 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्या सोबत आहेत भावना केरकर मॅडम, जे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत. गेली 25 वर्ष ते या क्षेत्रात काम करतायत. त्यांचं एक एन-जी-ओ आहे, त्याचं नाव आहे उमंग चॅरिटेबल ट्रस्ट. त्या माध्यमातून ते अनेक मुलांना मदत करत असतात. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅम. उमंग विषयी सांगायचं झालं तर इट इज अ नॉन गव्हर्नमेंट नॉट फॉर प्रॉफिट रजिस्टर्ड चॅरिटेबल ट्रस्ट which was formed with an objective of providing education and therapy to children with autism and associated disabilities. Specifically म्हणायचं झालं तर we are catering developmentally disabled children like learning disabled, cerebral palsy, autism, ADHD असे बरेच न्यूरोलॉजिकल स्पेक्ट्रममध्ये जे येतात, त्या सगळ्या प्रकारच्या मुलांमध्ये जे स्पेशली नॉर्मल स्कूलमध्ये कोप अप करू शकत नाहीत किंवा जिथे त्यांना अडथळा येतो, अशा मुलांसाठी ही संस्था स्थापन केली. 30 वर्षापूर्वी या कामाची सुरुवात झाली आणि 2000 2000 मध्ये आम्ही ट्रस्ट स्थापन केला. कारण 30 वर्षापूर्वी जेव्हा कामाची सुरुवात झाली, त्यावेळेला याविषयी फारच कमी जागरूकता होती इथे कांदिवलीमध्ये. आणि जे कोणी ॲज अ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट माझ्याकडे यायचे, अप्रोच व्हायचे आय-क्यू टेस्टला वगैरे, तर त्यावेळेला असं जाणवायचं की या मुलांना अदर दॅन नॉर्मल स्कूलिंग आणि ट्युशन्स, बाकी अनेक गोष्टींची गरज आहे. जसं ऑक्युपेशनल थेरपी आहे, स्पीच थेरपी आहे किंवा बिहेवियरल थेरपी आहे. तर ह्याच्यासाठी मला त्यांना सायन हॉस्पिटल किंवा इतर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पाठवावं लागायचं आणि रेग्युलर बेसिसवर थेरपी अटेंड करायला इतक्या लांब जाणं पेरेंट्सना शक्य नसायचं आणि म्हणून उमंग स्थापन केलं गेलं. मॅडम ही जी मुलं असतात ही वेगळी असतात. त्यांच्याशी आपल्याला वागणं देखील आपलं वेगळं असायला हवं. म्हणजे बरोबर. जे आपण रेग्युलर इतर मुलांबरोबर वागतो किंवा इतर मुलांना ज्या गोष्टी पटकन कळतात, त्या तेवढ्याच पटकन त्या मुलांना कळत नाहीत. त्यांना एक स्पेशल ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागते. तर त्याच्याबद्दल राइट. थोडं सांगा? स्पेशल ट्रीटमेंट म्हणायचं झालं तर स्कूल आमच्या कामाचं स्वरूप असं आहे, की त्यांच्यासाठी स्पेशल स्कूल म्हणण्यापेक्षा स्पेशल अटेन्शन स्कूल केलेलं आहे आणि त्यांच्या नीडप्रमाणे, त्यांच्या गरजेप्रमाणे मल्टिपल थेरपीज आम्ही इथे चालू केले आहे. बेसिकली दोज हू कॅनॉट अफोर्ड इट फॉर अन एक्सटेंडेड ड्युरेशन असे जे आपले मध्यमवर्गीय म्हणा किंवा लोअर मिडल क्लास फॅमिलीज म्हणा, ज्यांना एक्सटेंडेड ड्युरेशनसाठी थेरपीज लागतात, या सर्व थेरपीज आपल्या उमंगमध्ये अ, दिल्या जातात. तर मॅडम उमंगमधलं जे हे आहे, उमंग provides range of clinical services which we can say ranging from pediatric assessment to therapies. मग त्याच्यामध्ये इव्हन स्पेशल एज्युकेटर्स, BA, B.Ed इन स्पेशल एज्युकेशन विथ आर-सी-आयची मान्यता असलेल्या थेरपिस्ट या आम्ही प्रोव्हाइड केल्या. म्हणजे पहिल्यापासून हे स्टँडर्ड आणि ही क्वालिटी आम्ही मेंटेन ठेवली, की प्रॉपर एज्युकेशन असलेले BA, B.Ed स्पेशल एज्युकेटर्स, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि इतर थेरपिस्ट जे आर-सी-आय मान्य आहेत, अशांची आम्ही नियुक्ती केली. मॅडम त्याचसोबत तुमचं बी सोबत देखील टाय आहे. बी आणि तुम्ही एकत्र काम करता. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? सोडावाला लेन स्कूल बोरिवली इथे स्पेशल मुलांचं सेक्शन आहे. स्पेशल मुलांसाठी एक वेगळा म्हणजे पूर्ण शाळा जी आहे ती नॉर्मल शाळा आहे. पण त्याच्यामध्ये स्पेशल मुलांच्यासाठी एक सेक्शन आहे. मग त्या सेक्शनमधल्या मुलांचं ओव्हरऑल डायग्नोसिस काय असावं? त्या मुलांचा आय
IEP म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशन प्लॅन काय असावा आणि अदर दॅन धिस थेरपीज त्या मुलांना काय-काय देता येतील याविषयी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आणि गेले 20-25 वर्ष आम्ही या शाळेशी निगडीत आहोत. आय मीन त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आजपर्यंत पॅन्डेमिक सोडून, पॅन्डेमिकची 2-3 वर्ष सोडून आम्ही त्या शाळेला संलग्न त्या मुलांचं फ्युचर कसं असू शकतं किंवा ॲज अ करियर अपॉर्च्युनिटी त्यांना काही असू शकतात का? नक्कीच. त्या मुलांमध्ये आपल्या पायावर उभं राहणं, म्हणजे आत्मनिर्भर होणं, इतकी कॅपॅसिटी असते आणि त्याप्रमाणे त्यांना जर व्यवस्थित ट्रीटमेंट इन द सेन्स ट्रेनिंग दिलं गेलं, एज्युकेशन दिलं गेलं, तर ही मुलं आत्मनिर्भर होऊ शकतात. आय-क्यू प्रमाणे जर त्या मुलांचा आय-क्यू कमी असेल, मतिमंद किंवा स्लो लर्नर गतिमंद ह्याच्या रेंजमध्ये असेल आणि त्या मुलांना समजा हायर स्टडीज 10th स्टँडर्ड नंतरच्या स्टडीज नाही देता आल्या, ज्या आमच्याकडे NIOS या स्वरूपात अवेलेबल आहेत आणि यावर्षी सुद्धा 16 मुलं लेव्हल ए, बी, सी आणि 10th स्टँडर्डला शिकत आहेत. 3 3 ब्रांचेस आहेत आमच्या कांदिवलीला, भाईंदरला आणि वसईला. या तिन्ही शाळेत मिळून आज 16 मुलं या माध्यमातून शिक्षण घेतायत आणि ती नक्कीच पुढे 10वी नंतर 12वी आणि आपलं साधे डिप्लोमा करून आपल्या पायावर उभे राहू शकतील, इतकं त्यांची तयारी आम्ही करून घेतलेली आहे. आणि भविष्य म्हणाल तर जी मुलं 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत पोहोचू शकत नाही, अशा मुलांसाठी आम्ही अनेक गोष्टी त्यांना शिकवल्या ज्या इव्हन स्पेशल स्कूलमध्ये शिकवल्या जातात. पण त्या 12माही त्या गोष्टींची डिमांड असते. अशा बऱ्याच वस्तू आम्ही त्यांना शिकवल्यात आणि ते त्याचं ट्रेनिंग घेऊन आता आई-वडिलांसोबत, पेरेंट्स सोबत या गोष्टी करत आहेत. मॅडम जेव्हा असं कोणतंही मूल आपल्या घरात असतात, तेव्हा ॲज अ पॅरेंट म्हणून त्यांची काय जबाबदारी असते आणि त्यांनी त्यांच्याशी कसं वागावं? त्याचसोबत ॲज अ सोसायटी म्हणून आपली काय जबाबदारी आणि आपण सोसायटी म्हणून त्या मुलांशी कसं वागावं? पेरेंट्सच्या बाबतीत म्हणालात तर अ, आहे, आपलं मूल जसं आहे तसं लवकरात लवकर स्वीकारून त्या त्यांना आपण काय करू शकतो, त्यांच्यासाठी आपण पुढे काय करू शकतो, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ज्या काही परिस्थितीत, ज्या काही अं, वर्गामधले आपण आहोत, पालक आहेत, त्यामध्ये बेस्ट पॉसिबल काय करता येईल या मुलांसाठी. आपण आपल्यानंतर, आपल्या पश्चात काय, ह्या गोष्टींचा विचार करून त्यांना स्वतःची कामं स्वतः करायला लावणं, इन्क्लुडिंग टॉयलेट ट्रेनिंग म्हणजे अगदी अतिशय महत्त्वाचं म्हटलं तर टॉयलेट ट्रेनिंगपासून पेरेंट्सनी स्टार्ट करावं आणि त्याप्रमाणे बाकीच्या पुढच्या गोष्टी, पुढचे टप्पे पार पाडत त्यांना आपलं काम आपण स्वतः करू शकू. घरामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी आपल्या भावावरती, वहिनीवरती किंवा वरती अवलंबून न राहता आपली आपण कामं करू शकू, इतपत तयार करावं. जरी मुलं अ, रिटार्डेशनमध्ये मॉडरेट किंवा सिव्हिअर रिटार्डेड असतील, तरी त्यांना या गोष्टी करायला शिकवून, ट्रेन करून त्यांना त्यांच्या पायावर उभं करावं. निदान आपल्या गोष्टी, दैनंदिन गोष्टी आपण स्वतः करू शकू, इतकं तयार करावं. आणि समाजाकडनं जर तुम्ही म्हणालात, तर समाजाने एक भान हेही ठेवलं पाहिजे, की या मुलांसाठी सुद्धा काही गोष्टी अं, केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, आत्ताच जी दिवाळी जवळ आली आहे, तर दिवाळीमध्ये सुद्धा काही
बाजारात उपलब्ध असलेले डियाज किंवा डी-मार्ट सारख्या ठिकाणी किंवा मोठ्या-मोठ्या मार्केटमध्ये जे काही दिवाळीसाठी घर सजावटीचं सामान असतं, ते तिथून पर्चेस न करता ह्या मुलांनी काही केलं असेल, तर त्या मुलांकडनं घेऊन म्हणजे त्यांना एक समाधान मुलांना, की आपण ह्या गोष्टी करू शकू आणि पुढे उभं राहू शकू. एवढं जरी केलं समाजाने, तरी फार उपयोग होईल. हा एक इमिजिएट भाग झाला. पण या मुलांना जेव्हा ज ज्या ठिकाणी गरज असते, अ, जसं उदाहरणार्थ मेट्रोसाठी किंवा कुठल्याही बाकीच्या अ, वाहनांमध्ये बसायला किंवा बँक, पोस्ट ऑफिस किंवा अशा ठिकाणी काही कामानिमित्त गेल्यावर तिकडे हसून हसण्यावर न नेता त्या मुलांना आपुलकीनी गाईड करणं हे गरजेचं आहे. कारण आम्ही अशा ठिकाणी सुद्धा त्यांना नेऊन त्यांना या तिथे काय केलं पाहिजे? अ, कसे टप्पे असतात? कुठला जो माणूस आहे समजा उदाहरणार्थ बँकेतले कर्मचारी. मग प्रत्येक कर्मचारी काय काम करत असतो आणि तिथे तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी कुठे जावं लागेल, हे सुद्धा आम्ही त्यांना समजावत असतो. तर अशा वेळेला तिकडे जस्ट एक बघ्याची भूमिका न घेता, त्यांना जर त्यांच्या परीने आपापल्या परीने जर त्यांना समजावलं, त्यांना एक आपलेपण देऊन त्यांना गाईड केलं, तर खूप मदत होईल. अशा मुलांना एक अ, स्वाभिमान जपण्यासाठी, कॉन्फिडन्स येण्यासाठी खूप मदत होईल. मॅडम तुम्ही आता उल्लेख केलात, की असे जे पेरेंट्स आहेत त्यांना नेहमी काळजी असते, की त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांचं काय होईल? तर असं काही संस्था किंवा असं काही ऑर्गनायझेशन वगैरे आहे का, की जिकडे ती मुलं येऊ शकतात किंवा तिकडे ती लोकं येऊ शकतात? कारण का प्रत्येक वेळेस इतर फॅमिली मेंबर्स त्यांचा सांभाळ करतील हे पॉसिबल नसतं किंवा अनेकदा असे इतर कोण फॅमिली मेंबर नसतात देखील. तर अशा वेळेस त्या हं. लोकांसाठी काही ऑर्गनायझेशन वगैरे आहे का, जिथे ते येऊ शकतात, जाऊ शकतात, असं काही करू शकतात? अ, माझ्या माहितीत फार कमी ऑर्गनायझेशन्स आहेत जे फ्री काम करतायत. या रेसिडेन्शियल होम ज्याला आपण म्हणतो, की अ, घरातले आई-वडील किंवा जे सांभाळणारे होते, ते फार वृद्ध असल्यामुळे काही मुलांचा सांभाळ करू शकत नाही. अशा वेळेला जे रेसिडेन्शियल होम्स लागतात, ते रेसिडेन्शियल होम्स फार कमी आहेत. अ, जे इथे मुंबईत उपलब्ध आहेत, त्यांचे चार्जेबल आहेत. म्हणजे जे काही त्या मुलांसाठी पूर्ण वेळ राहण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा ते रेग्युलर चार्ज घेतायत. पण मला तरी असं वाटतं, की गव्हर्नमेंटनी या बाबतीत एक महत्त्वाचं पाऊल उचलून अ, या अशा मुलांसाठी एक फ्री किंवा अतिशय माफक दरामध्ये रेसिडेन्शियल सोय केल्या पाहिजे. रेसिडेन्शियल होम्स चालू केले पाहिजे. मुंबई, नवी मुंबई अशा ठिकाणी. नक्कीच मॅडम. कारण का आपण अनेकदा असं बघतो, की वयस्कर लोकांसाठी वगैरे घरं असतात अशी. पण अशा लोकांसाठी फार कमी ठिकाणं जसं तुम्ही बोललात, की आहे आणि गव्हर्नमेंटनी खरंच थोडंसं एक पुढाकार घेऊन त्या गोष्टीवर जर काम केलं, तर अशा निराधार लोकांसाठी पण मदत होऊ शकते. एक्झॅक्टली. मॅडम तुम्ही गेले 25 वर्षाहून अधिक काम करता या क्षेत्रामध्ये. तर असे काही अनुभव तुम्ही आपल्यासोबत शेअर करू शकाल का तुमच्या लोकांचे, की जे खरंच खूप चांगले आहेत आणि त्यांनी खूप प्रगती केली आहे त्यांच्या आयुष्यात? बऱ्याच वेळी नॉर्मल शाळेमधून पण रेफरन्सेस येतात, की हा मुलगा अति चंचल आहे. म्हणजे ज्याला आम्ही ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर असं म्हणतो. तर अशा प्रकारची मुलं पण माझ्याकडे आलेली आहेत आणि त्या मुलांना व्यवस्थित थेरपी, एज्युकेशन, रेमेडियल एज्युकेशन, बिहेवियर थेरपी हे देऊन ही मुलं खूप चांगल्या प्रकारे प्रगती
स्कॉलास्टिक म्हणजे शाळेतली प्रगती ॲट द सेम टाईम त्यानंतरच्या पण पुढच्या अ, महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये प्रगती करून आज ती मुलं डॉक्टर पण झालेली आहेत, काही इंजिनिअर पण झालेली आहेत. अ, नाव न देता मी हे या सगळ्या गोष्टी सांगते कारण काही त्या बाबतीत आम्हाला निर्बंध असतात. तर ज्या मुलाला एका इंग्लिश मीडियम शाळेमध्ये सांगितलं, की हा मुलगा नॉर्मल शाळेत नाही बसू शकत, कारण तो स्वतः आणि इतर मुलांना सगळ्यांनाच वर्गामधल्या सगळ्याच स्टुडंट्सना डिस्टर्ब करतोय आणि भयंकर चंचल आहे आणि सारखं काही ना काहीतरी पाडत असतो आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडेच जात असतं. शिक्षणासाठी म्हणजे सॉरी सब्जेक्ट वाईज जे कोणी टीचर्स यायच्या, त्या सगळ्यांचाच हाच एक सगळ्यांचाच ही कंप्लेंट होती आणि ती कंप्लेंट अशा प्रकारे हे झाली की अल्टिमेटली प्रिन्सिपलनी सांगितलं की "हा मुलाला आपण शाळेतून काढूया." मग त्यानंतर उमंगनी इंटरव्हेन्शन सुरू केलं. त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्या प्रिन्सिपल ॲट द सेम टाईम टीचर्सना समजावून त्याची बुद्ध्यांक चाचणी करून ओव्हरऑल त्याची गरज काय आहे हे व्यवस्थित समजावून देऊन, त्याला वर्गामध्ये कशाप्रकारे तुम्ही हँडल करू शकता ह्याचं गाईडन्स देऊन 5-6 वर्ष जी शाळेतली त्याची होती. 4थीत हा मुलगा आमच्याकडे आलेला आणि 10वी पर्यंत सलग आम्ही त्यांच्या कडे वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केलं आणि हा मुलगा के-एम हॉस्पिटलमधनं आज एम-बी-बी-एस डिग्री घेऊन बाहेर पडला आणि आज तो पुण्यामधल्या एका शहरामध्ये स्वतःची प्रॅक्टिस करतोय. त्याचबरोबर वॉव! काही मुलं ऑटिझमची जी आहेत, स्वमग्न मुलं असतात, ती सुद्धा ऑटिझम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणून, पण त्याचबरोबर त्यांचा बुद्ध्यांक पण खूप चांगला असतो. तर हा बुद्ध्यांक या मुलाचा 120 म्हणजे अबोव्ह एव्हरेजच्या वरचा होता आणि त्याच्यामुळे या मुलाला आम्ही आमच्या ज्या काही थेरपीज होत्या त्या सलग दिल्या. जेव्हा तो मुलगा उमंगमध्ये जॉइन झाला, त्यावेळेला तो बोलतही नव्हता आणि त्यानंतरही 4-5 वर्ष त्या मुलाने आई म्हणून सुद्धा हाक मारली नव्हती. आणि वेळोवेळी पालक सांगायचे, "अहो, साधी आई हाक मारत नाहीये आणि तुम्ही ह्या मुलाला काय शिकवताय आणि कसं पुढे नेताय, हे आम्हाला कळत नाहीये." म्हटलं, "हरकत नाही, तो आज नाही बोलला, त्याचे रिसेप्टिव्ह स्किल्स चांगले आहेत. त्याचे एक्सप्रेशन्स अजून आले नाहीयेत किंवा निर्माण झाले नाहीयेत, डेव्हलप झाले नाहीयेत. हरकत नाही, आपण त्याच्यावरती प्रयत्न करूयात. हे आपले प्रयत्न कंटिन्यू ठेवूया. गिव्ह अप न करता आपण या सगळ्या गोष्टी करूया." तर हे करून अ, 10वी तो 86% पास झाला, नॉर्मल 10वी. जिथे आम्हाला लर्निंग डिसॅबिलिटीचं एल-डीचं सायन हॉस्पिटलमधनं या मुलासाठी हे घ्यावं लागलं सर्टिफिकेट. त्याप्रमाणे ते घेऊन 2 विषय त्याला लोअर लेव्हलच्या ह्याच्याप्रमाणे पेपर द्यावे लागले आणि रायटर मिळू शकला. त्यांनी रायटरनी क्वेशन्स विचारले आणि त्यांनी त्याचे आन्सर्स लिहिली. अशा प्रकारे हा मुलगा 10वी झाला, 12वी झाला आणि आज त्यांनी NIIT मधनं कोर्स करून तो आज चांगल्या ठिकाणी अप्रेंटिसशिप आणि त्यानंतर आता नोकरी करतोय. कॉर्पोरेट्समध्ये आज अ, बऱ्याच कॉर्पोरेट्सनी हे एक सोय या मुलांसाठी करून दिली आहे. वर्षातनं एकदा त्यांची सुद्धा अ, एक कॅम्पस इंटरव्ह्यू सारखे इंटरव्ह्यूज असतात. त्याच्यातनं ही मुलं सिलेक्ट केली जातात आणि त्यांना जॉबवर ठेवलं जातं. असे अनेक मुलं आहेत. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर एकाचा एपिलेप्सी आहे त्या मुलाला. अजूनही एपिलेप्सी आहे, अजूनही फिट्स येतात. पण एपिलेप्सी असून सुद्धा त्याला नॉर्मल शाळेत शक्य व्हायचं नाही कारण तो आवाज, गोंगाट आणि
एकंदरीत गर्दी ही त्याला सहन व्हायची नाही. आणि त्या मुलांनी सुद्धा उमंगमधून येऊन 10वी पर्यंत व्यवस्थित शिक्षण घेतलं. 12वी कॉमर्स पण आमच्याकडून त्यांनी केलं. म्हणजे आमच्याच टीचर्सनी त्याला शिकवलं. त्यानंतर तो एम-कॉम झाला आणि एम-कॉम होऊन तो आज अकाउंटंट म्हणून एका सीएकडे नोकरी करतोय. ऑटिस्टिक जरी असतील, तरी काही मुलं एका ठराविक वेळानंतर व्यवस्थित ट्रॅव्हल करू शकतात, एकट्याने ट्रॅव्हल करू शकतात आणि त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या नेहमी आम्ही त्यांना खिशात ठेवायला सांगतो. म्हणजे समजा भरकटली गेली, तर पोलीस किंवा चांगले समाजातले काही माणसं जी अ, व्यवस्थित मार्गदर्शन करतात, त्यांनी ते कार्ड पाहिल्यावर त्यांना समजतं, की या मुलाला कुठल्या प्रकारचा आजार आहे किंवा काय केलं गेलं पाहिजे. मॅडम तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं, की प्रत्येक पालकांनी थोडंसं धीर देऊन, थोडा वेळ देऊन त्या मुलांना जर पुढे घेतलं, त्यांना समजावलं, त्यांच्यावर थोडं काम केलं, तर मला वाटतं नक्कीच ते प्रगती करू शकतील इतर मुलांसारखे. एक्झॅक्टली. गिव्ह अप न करता ॲट द सेम टाईम आहे ती परिस्थिती जशी आहे ती स्वीकारून त्या बाबतीत मग जी काही परिस्थिती आहे ती मी जास्तीत जास्त कुठल्या प्रकारे, कशाप्रकारे चांगली करू शकीन, आहे त्या ह्याच्यामध्ये माझ्या मुलाला कशाप्रकारे मी मार्गदर्शन करू शकेल, हे जरी त्यांनी अ, लक्षात घेतलं तरी त्याचा खूप त्यांना फायदा होईल. मॅडम एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन, की एकूणच तुम्ही लोकांना काय मार्गदर्शन करू इच्छिता? पालकांना किंवा समाजाला मी एवढंच सांगेन, की आजकाल आपल्याकडे इतकं चांगल्या एक्सपोजर्स तयार झालेले आहेत, की तुम्ही जर नुसतं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि जे काही काम करायचंय, त्या काम करण्याच्या गोष्टीचा एक प्लॅन बनवलात, व्यवस्थित त्याप्रमाणे विचार केला. फॉर एक्झाम्पल, आज माझं हे मूल या इतक्या वर्षाचं आहे आणि इथे आहे. अजून 5 वर्षांनी मी ह्या मुलासाठी काय करू शकतो किंवा माझं हे मूल कुठे पोहोचलं पाहिजे. एवढा जरी त्यांनी व्यवस्थित विचार करून त्यासाठी असणाऱ्या अनेक संस्था ज्या या मुलांसाठी काम करतायत. मुंबई, सारख्या ठिकाणी तर निश्चितच त्यांना खूप चांगला फायदा होऊ शकतो. पण इव्हन आज माझ्याकडे जे काही ओव्हरऑल कॉन्टॅक्ट्स आहेत किंवा ओव्हरऑल WhatsApp ग्रुप आहेत, त्याच्यावरनं समजतं की इव्हन सांगली, सातारा, कोल्हापूर, अमरावती वगैरे या सगळ्या ठिकाणी सुद्धा खूप चांगल्या संस्था खूप चांगल्या रीतीने काम करतायत, मार्गदर्शन करतायत. तर आपण आणि हे आपलं मूल, हे आता माझं म्हणजे भविष्य काहीच नाहीये, असा विचार करून फक्त त्याच गोष्टीमध्ये न राहता आपल्याला योग्य मार्गदर्शन कुठून मिळू शकेल आणि काय मी करू शकेन, की माझ्या मुलाची पुढच्या 5 वर्षात प्रगती इकडे होईल किंवा अजून 10 वर्षांनी या माझ्या मुलाला मी इथे बघेन. याविषयी एक पॉझिटिव्ह ॲट द सेम टाईम चांगल्या गोल अति अनरिचेबल गोल न ठेवता एक अ, सर्वसाधारण गोल तुम्ही जर ठेवत गेलात आणि त्याप्रमाणे त्या मुलाला तुम्ही घडवत गेलात, तर या मुलांना पण आपण एक साधा ह्याच्यात नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल हे आपण करू शकू आणि नक्कीच मुलं आपापल्या परीने एका विशिष्ट लेव्हलला येऊ शकतील. थँक यू मॅडम. सर्वप्रथम तर थँक यू की तुम्ही या क्षेत्रात काम करता आणि या लोकांसाठी काम करता. त्यासाठी खूप फार कमी लोकं आहेत असं की जे या मुलांसाठी काम करतात. तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तसंच तुम्ही वेळात वेळ काढून आपले 365 डेज 365 स्टोरीज या सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक धन्यवाद. थँक यू.